फ्री मध्ये मिळणारी घरातील एक वस्तू वापरून तुम्हीही माझ्या आईसारखे लांब सडक दाट स्मूथ अँड सिल्की केस मिळवू शकता। बघू शकता काळे भोर केस आहेत, एकही पांढरा केस तुम्हाला दिसणार नाही। आणि अगदी आजकाल तर अवेळीच पांढरे केस होत आहेत, केस गळती, केसांची वाढ न होणे, डॅन्ड्रफ अशा प्रकारच्या समस्या आजकाल होतात। पण तुम्हालाही जर असे केस हवे असतील तर हा घरगुती उपाय करा, ज्याला तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो जर केलं, पूर्ण लक्षपूर्वक पाहिलं तर नक्कीच तुम्हालाही 100% रिझल्ट मिळेल। यामध्ये आपण कोणतेही केमिकल वापरणार नाहीत किंवा आपला एकही रुपया खर्च होणार नाही, त्यामुळे आजच हा उपाय करा आणि आवडल्यास शेअर करायला विसरू नका। चला तर मग यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। तर इथे आपल्याला लागणार आहेत कडुलिंबाची पानं। आपल्या सर्वांनाच माहित आहे कडुलिंबाचं झाड औषधीय वनस्पती आहे। त्याच्या प्रत्येक भागाचे भरपूर फायदे आहेत, कारण की यामध्ये विटामिन, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट अशा प्रकारचे भरपूर प्रॉपर्टीज असतात, ज्या आपल्या शरीरासाठी, केसांसाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात। आता बघा, इथे मी कडुलिंबाची अशी फ्रेश पानं घेतलेली आहेत। आपल्याला वाळलेली पानं इथे वापरायची नाहीत आणि पिवळी पडलेली पानं देखील घ्यायची नाहीत, हिरवीगार अशी पानं घ्यायची। आणि जर पानांवरती धूळ असेल तर स्वच्छ हे पानं पाण्याने धुवून घ्यायची, थोडी कोरड्या कपड्याने कोरडी करायची, ओलसर पानं ठेवायची नाहीत। आता बघू शकता ही पानं अशी खूप छान स्वच्छ होती, तर मी याला फक्त कपड्याने असं पुसून घेतलं आणि छान ही स्वच्छ झालेली आहेत। आता भरपूर अशी पानं घ्यायची, अगदी फ्री मध्ये मिळणारी गोष्ट आहे, त्यामध्ये भरपूर घ्या आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये याला टाकून आपण मिक्सरमध्ये याला 1 ते 2 वेळा फिरवून घेणार आहोत। यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता बघू शकता मी याला 1-2 वेळाच असं फिरवून घेतलं, पाणी न टाकता, तरी छान पेस्ट झालेली आहे। पाणी अजिबात टाकायचं नाही। तर त्यानंतर आता ही पेस्ट तुम्ही कमी जास्त बनवू शकता, याला अगदी 5-6 महिन्यासाठी जरी तुम्ही बनवून ठेवलं तरी चालेल। आणि हा आपला पहिला कडुलिंबाचा उपयोग आहे, पहिली पद्धत आहे। दुसरी पद्धत देखील करणं गरजेचं आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा। आता ही पेस्ट 3-4 चमचे अशी झालेली आहे। तर आता आपल्याला घ्यायचं आहे एक छोटंसं भांड। इथे मी छोटी कढाई घेणार आहे आणि कढई घेऊन आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तेल। इथे तुम्ही तेल कोणतंही वापरू शकता, पण मी इथे वापरत आहे कोकोनट ऑइल। आता कोकोनट ऑइल, खोबरेल तेल इथे तुम्ही वापरत तरी चालेल, किंवा इतर तुम्ही केसांसाठी जे रेग्युलर तेल वापरता ते जरी यामध्ये टाकलं तरी काहीच हरकत नाही। त्यानंतर बघा, आता तेल इथे आपल्याला एकदाच पूर्ण टाकायचं नाही। सुरुवातीला जसं तुम्ही जर 2 कप तेल वापरत असाल तर सध्या आपल्याला इथे 1च कप तेल घ्यायचं आहे, नंतर आपण दुसरं 1 कप तेल वापरणार आहोत। आणि इथे आपल्याला घ्यायचे आहेत लवंग, 4-5 लवंग आपल्याला घ्यायचे आहेत। केसांसाठी लवंग देखील खूप फायदेशीर ठरते आणि ही आपल्याला नंतर वापरायची आहे, सुरुवातीला टाकायची नाही। आता हे तेल मी असं 1 कप गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर त्यानंतर हे तेल थोडंसं असं कोमट झालं की यामध्ये आपण कडुलिंबाच्या पानाची जी पेस्ट तयार केली होती ती टाकायची आणि याला छान असं गरम करून घ्यायचं। थोडंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत लवंग। लवंग टाकणं ऑप्शनल आहे, नाही टाकल्या तरी चालतील। आणि त्यानंतर इथे आपण अजून 1 कप तेल ऍड करायचं आहे, ते यामध्ये करणार आहोत। आता बघा, हे जे तेल आहे ते आपल्याला एकदाच टाकायचं नाहीये, तर इथे मी असं परत थोडंसं तेल यामध्ये टाकत आहे। म्हणजे टोटल मी इथे छोटे 2 कप तेल वापरलेलं आहे। तुम्ही याला एकदाच 1-2 वर्षाचं देखील बनवून ठेवू शकता, पण मी 6 महिन्याचं एकदा बनवते आणि परत संपलं की नंतर बनवते। याचा खूप जास्त फायदा आहे, याला बनवायला देखील जास्त वेळ लागत नाही। आता बघा, हे तेल छान असं गरम करून घ्यायचं, जोपर्यंत यामधील जे कडुलिंबाची पेस्ट होती ती अशी काळसर होत नाही तोपर्यंत याला गरम करायचं। अगदी 2 मिनिटात खूप छान अशा प्रकारे हे पूर्ण गरम होतं। गरम करून याला हे काळसर पेस्ट करणं गरजेचं आहे, नाही केली तर हे तेल लवकर खराब होऊ शकतं। या गोष्टीची काळजी घ्या, कारण की यामधील पूर्ण मॉइश्चर, जे पाण्याचा भाग आहे तो पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे। यामध्ये जर ओलसरपणा राहिला तर कोणती गोष्ट पाण्यामुळे, ओलसरपणामुळे लवकर खराब होते, बुरशी होऊ शकते। त्यामुळे छान असं काळं पेस्ट होईपर्यंत याला गरम करायचं आणि त्यानंतर याला गाळून घ्यायचं। आता बघा, हे तेल गाळून घेतल्यानंतर याला कधी कुठे कसं वापरायचं ते बघूयात। हे तेल मी तुम्हाला माझ्या केसांवरती देखील लावून दाखवणार आहे, पण सध्या तेल खूप गरम आहे, तेलाला थोडंसं आपण थंड करूयात। कधीच गरम तेल केसांवरती लावायचं नाही। आणि आता हे तेल मी एका बंद झाकण्याच्या बॉटलमध्ये थोडंसं काढून एका वेळेस जेवढं लागतं तेवढं वाटीत ठेवून केसांवरती आणि केसांच्या मुळाशी अशा प्रकारे लावणार आहे, बघू शकता। आणि हे आपल्याला रात्री लावून सकाळी केस धुवायचे आहेत, किंवा सकाळी केस धुण्याच्या 2 तास अगोदर लावून नंतर तुम्ही केस धुवून टाकू शकता। आणि केस धुण्यासाठी लिक्विड कसं बनवायचं ते चला तर मग पुढच्या स्टेप मध्ये बघूयात।
या घरगुती उपायाने तर आपल्या केसांसंबंधित सर्व समस्या दूर होणारच आहेत, पण बऱ्याच वेळा आपल्याकडे घरगुती उपाय करण्यासाठी लागणारा वेळ नसतो किंवा लागणाऱ्या वस्तू नसतात। तर अशा वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की आता मी केसांसंबंधित समस्या कशा दूर करू। तर यासाठी मी असा एक उपाय घेऊन आलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला घरी काहीच करायची गरज नाही आणि तुमच्या टक्कल पडलेल्या डोक्यावरही नवीन केस येतील, केस वाढायला लागतील, त्यासोबत इतर केसांसंबंधित समस्या देखील दूर होतील। आता तुम्ही विचार करत असाल असा कोणता उपाय आहे, तर तुम्ही कधी लीच थेरपी किंवा जॉंग थेरपी म्हणून ऐकलं आहे का? तर या थेरपीला खूपच इफेक्टिव्ह असा रिझल्ट आहे आणि त्यामुळे अगदी आपल्या जे स्काल्प असतात, जिथे केस उगवत नाहीये तिथे देखील केस उगवायला लागतात, त्यासोबतच नवीन केस येतात आणि केसांची वाढ देखील खूप होते। तर आता लीच थेरपीमध्ये भरपूर जणांना कम्फर्टेबल वाटत नाही किंवा ते अवेलेबल नसतं, खर्चिक देखील आहे। तर अशा वेळेस आता आपण या जॉंग थेरपीचे किंवा लीच थेरपीचे एवढे फायदे कसे घ्यायचे, तर त्यासाठी मी घेऊन आलेली आहे नेचर शोअरचं जॉंग तेल, जे तुम्हाला लीच थेरपीचे सर्व फायदे मिळवून देणार आहे घरी बसल्या। आणि हे तेल बनवलेलं आहे ज्या लीच असतात त्यांच्या सलाइवाच्या मेडिसिन प्रॉपर्टीजने, आणि भरपूर काही अशा यामध्ये प्रॉपर्टीज आहेत ज्या आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहेत। तर तुम्ही या तेलाचा वापर करून तुमच्या केसांसंबंधित सर्व समस्या दूर करू शकता, तेही घर बसल्या। आणि याला कसं वापरायचं चला बघूया। नेचर शोअरचं जॉंग तेल वापरणं देखील खूपच सोपं आहे। तर यासाठी फक्त आपल्याला हे तेल असं हातावरती घ्यायचं आहे, आपण केसांच्या मुळाशी आणि केसांवरती याला असं लावायचं आहे। हे तेल तुम्ही रात्री लावू शकता आणि सकाळी केस धुतले तरी चालतील किंवा केस धुण्याच्या 2 तास अगोदर जरी हे तेल लावलं तरी चालेल। 100% नॅचरल आहे हे तेल, केस गळती पूर्णपणे थांबते, नवीन केस येतात, त्याचसोबत तुमच्या केसांमध्ये काही इन्फेक्शन असेल तर ते देखील निघून जातं। तुम्हाला जर हे तेल घ्यायचं असेल तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, मी तिथे लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही याला खरेदी करू शकता। केस वाढीसाठी किंवा केस गळती कमी करण्यासाठी, डॅन्ड्रफ कमी करण्यासाठी तर आपण तेल घरी बनवलंच आहे। त्याचसोबत आता तेल लावल्यानंतर केस धुण्यासाठी आपण एक लिक्विड तयार करणार आहोत आणि याचा तुम्हाला एवढा कमालीचा रिझल्ट मिळेल की अगदी पहिल्याच वेळेस तुम्ही चकित व्हाल। केस स्मूथ आणि सिल्की दिसायला लागतात, अगदी शाईन करायला लागतात। तर यासाठी इथे आपल्याला कडुलिंबाची काही पानं अशा प्रकारे घ्यायची आहेत, त्याला तोडून मी एका भांड्यामध्ये 1 ग्लास पाण्यामध्ये टाकलेला आहे। तुम्ही 1-2 ग्लास पाणी हे घेऊ शकता, पण लक्षात ठेवा फ्रेश बनवा आणि फ्रेश वापरा, तरच याचा फायदा होतो। आता याला आपल्याला गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। केस तुमचे किती आहेत त्यानुसार हे लिक्विड तुम्ही कमी जास्त तयार करू शकता, मोजमापाची काही गरज नाही। छान याला 1-2 उकळीपर्यंत असं गरम करून घ्यायचं, जेणेकरून कडुलिंबाच्या पानाचा याचा पूर्ण अर्क या पाण्यामध्ये उतरतो। वास तर खूप छान येतो, फक्त एकदा करून बघा। आणि अगदी हा नवीन काही उपाय नाही, खूप पूर्वीपासून जुना उपाय आहे, पण आजकाल आपण केमिकलमुळे असे घरगुती उपाय करणं सोडून देतो आणि त्यामुळे आपले केस किंवा आपल्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम होतो। आता बघा याला छान मी असं गाळून घेतलेलं आहे। त्यानंतर याला आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। जसं की मी म्हणलं, कोणतीच गरम वस्तू, पाणी, तेल आपल्या केसांवरती वापरायचं नाही। आता हे जे कडुलिंबाची पानं आहे त्याला तुम्ही फेकून देऊ शकता किंवा तुम्हाला जर गुडघेदुखीचा त्रास असेल तर त्यासाठी वापरलं तरी चालेल। ही गरम पानं तुम्ही गुडघ्यावरती ठेवून कपड्याने जर बांधली तर नक्कीच तुम्हाला आराम पडेल, सूज गुडघ्याची कमी होते। आता बघा इथे मी पाणी थोडंसं थंड झालं की त्यामध्ये थोडा शॅम्पू टाकलेला आहे। शॅम्पू न टाकता देखील हे पाणी तुम्ही वापरू शकता, पण केस धुवायचे असतील तर शॅम्पू टाकला तर केस धुणंही होईल आणि या पाण्याचे फायदे देखील केसांना आपल्याला भेटतील। आता इथे बघा याला मी असं छान शॅम्पू टाकून मिक्स केलेला आहे। कोणताही शॅम्पू तुम्ही इथे वापरू शकता, केमिकल फ्री वापरला तर अजूनच चांगलं। आपण जे कडुलिंबाचं तेल बनवलेलं आहे ते तेल आठवड्यातून 3 वेळा आपल्याला लावायचं आणि ते तेल लावल्यानंतर आपण जेव्हा केस धुतो तर आठवड्यातून 3 वेळा या पाण्याने केस धुवायचे। आणि हे केस कसे धुवायचे बघा, हे लिक्विड आपल्याला अशा प्रकारे केसांच्या मुळाशी केसांवरती लावायचं आहे आणि व्यवस्थित चोळून घ्यायचं। 2 मिनिट केसांना आपल्याला हळूहळू मालिश करीत असं चोळायचं आहे आणि त्यानंतर रेग्युलर प्रमाणे स्वच्छ पाण्याने केस धुवून टाकायचे। अगदी पहिल्याच वेळेस फरक जाणवेल, एकदा नक्की करून बघा, केसांसंबंधित सर्व समस्या दूर होतील। आणि हा उपाय खूप पूर्वीपासून चालत आलेला आहे। तुम्ही जर तुमच्या घरातील वयोवृद्ध माणसांना विचारलं तर नक्कीच तुम्हालाही ते सांगतील 100% नॅचरल आहे। आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्यासोबतच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।